एका कॉमेंटमध्ये असं म्हटलेलं, अल्पसंख्याक, सेक्युलर आणि आरक्षण हे जर 3 शब्द या देशातल्या घटनेमधून काढून घेतले, तर देशातले 90% समस्या ह्या संपतील आणि देशात सगळ्यात आनंदी आनंद आणि देश सुखी होईल, देश सुरक्षित होईल, देशात शांतता नांदेल. कारण मुळात अल्पसंख्याक म्हटले म्हणजे मग ते काही लाभ आले आणि त्यांचं लागून चागून आलं, जे आजकाल बऱ्याच ठिकाणी होतं. त्याच पद्धतीने सेक्युलर म्हटलं म्हणजे मग सगळ्या समाजाला एकत्र घ्यावं लागतं, सगळ्या समाजाच्या विकासाचा विचार करावा लागतो आणि सगळ्या समाजाला बरोबर घेऊन चालावं लागतं. आणि आरक्षण म्हटलं की मग विशिष्ट समाजाला ज्या घटनेनं दिलेलं आरक्षण असेल, ज्या समाजावर अन्याय अत्याचार झाले असतील आणि भारतीय समाजाने ती गोष्ट मान्य करून त्या घटनेत त्या गोष्टींचा समावेश केला आणि त्या समाजाला आरक्षण देण्यात येतं. पण ह्या सगळ्या गोष्टी जर भारतीय घटनेत दिल्या असतील आणि त्या समाजाशी योग्य असतील आणि फायद्याचे असतील आणि तो समाज पुढे येण्यासाठी ती जी गोष्ट मदत होत असेल, हे एकदम खरं. पण त्यामुळे कुठेतरी असंतुष्टपणा वाढतो, समाजामध्ये दरी वाढते आणि मग एक समाज दुसऱ्या समाजावर टीका करतो की आमचे हक्क, आमची हुशारी, आमची बुद्धिमत्ता हे सगळं हिरकावून घेतलं जातं आणि ज्याची बुद्धी कमी, ज्याला मार्क कमी, ज्याचा अभ्यास कमी, ती व्यक्ती आमच्या बोकांडी बसतं, असं आरक्षणाविषयी बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे. आणि अल्पसंख्याक समाजाचं नेहमी कौतुक केलं जातं, त्याचे लाड पुरवले जातात, त्यामुळे बहुसंख्य समाजावर अन्याय होतो, असंही काही लोकांचं म्हणणं आहे. त्याच पद्धतीने सेक्युलर म्हटलं म्हणजे मग सगळ्या समाजांचं तुम्ही एकत्रीकरण करता, सगळ्या समाजाला लाभ देतात, पण ह्या गडबडमध्ये बहुसंख्य समाज असतो, तो नेमका बाजूला पडतो. अशा पद्धतीचे वेगवेगळे विचार दोघं समाज आणि दोघं प्रकारचे लोक बोलत असतात. तेव्हा मग हे भांडण तंटे वाढणं, वादविवाद वाढणं, दोन लोकांमध्ये मतभेद होणं आणि मन दुरावणं यापेक्षा जर एकसंघ देश पाहिजे असेल, सगळा भारत प्रत्येक नागरिक समान हवा असेल आणि सगळ्यांना समान अधिकार हवे असतील, तर या 3 गोष्टी काढाव्या. अशा पद्धतीची ही कॉमेंट आहे की ज्यामुळे ह्या देशात शांतता नांदेल. खरं तर हे सगळं काढल्यावर बी शांतता नांदेल याची काही कोणी हमी देऊ शकत नाही, पण एक हा चांगला पर्याय आहे. नमस्कार.